विशाल परदेशी या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। आता या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी आहे की 6 मुंबईकरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या डीडी देसाईचं कार्यालय कुठे आहे हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला। सर्च इंजिनवर आम्हाला 2 वेगवेगळे पत्ते सापडलेत आणि या दोन्ही पत्त्यांवर गेल्यावर धक्कादायक सत्य समोर आलं की या दोन्ही पत्त्यांवर देसाईचं ऑफिसच अस्तित्वात नाहीये। ज्या ऑडिट कंपनीनं मुंबईतल्या 296 पुलांचं ऑडिट केलं तिचं साधं ऑफिसही नसावं आणि मग कर्मचारी आणि सगळी यंत्रणा या डीडी देसाईने जमवली कशी आणि यांना कंत्राट मिळालं कसं। त्यामुळे पालिकेचे अधिकारी यात स्पष्ट दोषी दिसतात। या दोन्ही पत्त्यावर जाऊन आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडेनं। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा जो पूल कोसळला त्याला चांगला पूल कॅटेगरीत टाकणारे आणि मुंबईतल्या 200हून अधिक पुलांचं ऑडिट करणारे डीडी देसाईंचा पत्ता शोधत शोधत आम्ही पर्ल हेरिटेज या बिल्डिंग पर्यंत येऊन पोहोचलोय। जर आपण बघितलं की इकडे जीडी पाटील बिल्डिंग असं या ॲड्रेसमध्ये जर सर्च इंजिनवर सर्च केलं तर जीडी पाटील बिल्डिंग असं एकंदर येतं आणि ते शोधत शोधत आपण प्लॉट नंबर 18 अंधेरी वेस्टला आलोय। तिथे जर लक्षात दिलं की या पत्त्यानुसार 4थ्या माळ्यावर त्यांचं 18 नंबरचं हे ऑफिस पाहिजे, पण प्रत्यक्षात मात्र वेगळं। इथे जर आपण बघितलं घनश्यामदास पाटील पर्ल हेरिटेज असं बघायला मिळतंय, पण त्याच्यानंतर 504 मध्ये दिलीप कुमार डी देसाई असं असोसिएटचं नाव इथे आपल्याला बघायला मिळते। पण ते इथे राहत आहेत का, सिक्युरिटी किंवा इथे त्यांचं ऑफिस आहे का हे जाणून घेण्यासाठी सिक्युरिटी गार्ड आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। दिलीप कुमार देसाई यहाँ पर रहते क्या? यहाँ पर नहीं रहते। तो क्या है यहाँ पर उनका ऑफिस है? यहाँ पर ऑफिस था, जनवरी महीने से बंद हो गया। यहाँ बीरा देसाई में कहीं किसी बिल्डिंग में है। अच्छा, यहाँ पर उनका कोई रहता है फिर या फिर लॉक करके रखा है? यहाँ पर लॉक करके रखा है। तर हे आहे सुरक्षा रक्षकांचं म्हणणं की जानेवारीपासून हे त्यांचं ऑफिस पूर्णपणे बंद आहे। डीडी देसाई इथे आपण नाव बघितलं। आणखी एक दुसरा पत्ता आहे तो थेट आपण तो शोधण्यासाठी वळूया की तिथं नेमकं काय वाढून ठेवलं की तेही बंद आहे, कारण एकूणच संशयाची सुई जी आहे ती या नावावरती खूप फिरताना बघायला मिळते। चला तर जाऊ दुसऱ्या पत्त्याकडे। आपण आलो आहोत आता डीडी देसाई असोसिएटच्या दुसऱ्या पत्त्यावर, जो आझाद नगर मेट्रो स्टेशनच्या जवळच आहे आणि भवन्स कॉलेजच्या बाजूलाच आहे। आपण पाहतोय दिव्य प्रकाशची ही इमारत, पण इथेही रंगरंगोटीचं काम सुरू आहे। हा फ्लॅट आहे, इथे कोणत्याही प्रकारचं ऑफिस नाहीये देसाईचं या असं कळतंय। दिव्य प्रकाश ही इमारत आपण पाहतोय जुनी आहे, पण विशेष म्हणजे 296 ब्रिज किंवा 296 पुलांचं ऑडिट करणारा हा ऑडिटर, हा कन्सल्टंट, साधारणतः करोडो रुपयांची उलाढाल असणारा अशा रहिवाशी संकुलांमध्ये ऑफिस कसं घेऊ शकतो आणि इतकी त्याची कोणताही कमर्शियल सेटअप नाही आहे असं एकंदर लक्षात येतं। आणि त्याच्यानंतरही त्याला पालिकेचं एवढ्या 296 पुलांच्या ऑडिटचं काम मिळतं। खरं तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि विचार करायला लावणारा गोष्ट आहे ही की डीडी देसाईचा एकही पत्त्यावर देसाईचं कुठलंच कार्यालय नाही आहे जिकडनं कमर्शियल ऍक्टिव्हिटी होईल, जिकडनं ऑडिटचं काम होईल। कारण जर कोणत्याही पुलाचं ऑडिट म्हटलं तर एक भली मोठी टीम लागते ज्याच्यामध्ये एक्सपर्टीज लागतात। त्यामुळे या माणसावर किंवा या व्यक्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। कुठे ना कुठे पाणी मुरतंय आणि हे स्पष्टपणे आपल्याला दिसतंय की डीडी देसाईचं कोणताही ऑफिशियल पत्ता असा कुठला नाहीये। जो पण पत्ता आहे तो रहिवासी संकुलातला आहे। या रहिवासी संकुलातनं तो काम करायचा का, मग त्याच्या पत्त्याची किंवा त्याच्या या गोष्टींची शहानिशा करताना न करता त्याला काम मिळालं कसं, हाही इथं महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे याचं उत्तरही आयुक्त अजय मेहतानी मुंबईकरांना द्यायचं आहे, चीफ इंजिनियरनी मुंबईकरांना द्यायचं आहे। मुंबईकर वाट बघतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबळेसह स्वाती लोखंडे।